अरे काहीच नाही रे. हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. हा पा रात्रीचा पाऊस, सगळं दार वलगट, ढोराच्या खाली वलगट, गच गच गार आहे निरा. मला दाखवतो मी जवळून. आणि सकाळीच बकऱ्या जात होत्या उन्हाळ्याच्या, पण आज सगळ्या घरीच आहेत कारण का पावसाचं वातावरण आहे आणि लोकांचे पेरणी पाणी बी चालू झाले. आता सध्या तुम्हाला गडबड दिसते, म्हणजे याची लोकांचा आवाज तरी येते गावात, पण जरक बऱ्यानं ना सामसूम वातावरण होणार आहे कारण का रातच्याच एका पाण्यानं सगळ्या लोकांना पेरणे उचलले. आणि आमच्या बाया करू कल्ला, कारण की त्याला हाय चारायला जायची सवय सकाळीच, आणि आज काही चारा नाही तरी बी त्याला टोपलं लावलं कुटाराचं. आता दिवसभर काय करतात काय माहिती. चिवताईला चारा टाकावं तर चिवताईला चारा टाकायला जागा नाही राहिली. हे पा किती वलगट्ट झालं कारण का कोठावर कागदच नाही टाकला. बसले मस्त शांत उन्हाळ्याची कुलरायच्या हवे, थंडीगार हवा खात. आता बैलायचे एलेच येले. 9:30 वाजले. 9:30 वाजता सूर्यनारायण आले वर. आणि आज सकाळीच आंघोळ करून घेतली, कपडे बी धुवून घेतले. आज बकऱ्या सुटायला टाइम होता म्हणून ना आंघोळच करून घेतली, पण आता सगळं गार पाण्याचं करावं लागते. आता हे चालते का धुळा येत नाही ना घाम येत नाही, कारण का सगळी मातीच माती आहे, सगळा गाराच गारा. आता एवढं झाडझूड करून घेतो आणि बकऱ्याला पाणी भरून घेतो. आता आजचा म्हणजे पहिला दिवस आहे बकऱ्या लेट सोडायचा. आणि गंजाले माती पाहू शकता तुम्ही किती चिपकली, आणि त्यातलं पाणी बी खराब झालं. आता हे सगळं धुवून काढायला लागेल आणि नंतरच मग बैलायले म्हणतो बकऱ्याला पाणी भरायला लागेल. आता पहिला दिवस आहे तर बकऱ्या उशिरा सुटल्या, किती वाजता येतात किती वाजता नाही हे काही माहीत नाही नक्की. आणि जेव्हा आल्या तेव्हा तुम्हाला दाखवतोच मी. व्हिडिओ कंटिन्यू करा. चला, आज बनणार आहे भाजी, चवळीची भाजी. आणि आज आमची आई काही घरी नाही, आज आहे आमच्या घरात पेरणं. आणि मी काही पेरण्याला गेली नाही कारण की माई द्यायला काही गरज नाही. गरज असती तर मी एकटी नसती अल्लग. रात्रभर पाऊस पडला आणि आज डायरेक्ट पेरणंच उचललं सगळ्यांनी. तर आमची आई गेली वावरात, मी करतो आता स्वयंपाक. आणि भाजीच बनवतो चवळीची भाजी. बाहेरचे झाले सगळे काम, आता फक्त भाजी बनवायची. काय करावं आज होता बुधवार, आणि बुधवार एकदम फ्रेश भाज्या येतात. चवळीची म्हणा, पालकाची म्हणा. पहिले भाजीची तयारी घेतो करून, म्हणजे कांदा कापून बनवतो मस्त पैकी चवळीची भाजी. आता कोणी चवळीची भाजी म्हणते, कोणी तांदूळ का म्हणते, कोणी तांदूळ जिऱ्याची भाजी म्हणते. आता माझी सवय पडेल आहे चवळीची भाजी म्हणायची, तशी आमच्या इकडे तांदूळ जिरा म्हणतात. आता तेच करतो भाजी. चहा पाणी सगळं केलं आज राग पहिलेच, आज शूट काही केलं नाही मी. कारण की डोक्याला टेन्शन असलं का सुचत नाही माणसाने काय करावं. चला मग भाजी टाकून घेतली, आता पीठ चुरून घेतो. असं आहे मग ते काम. आता घरच्या वावरात गेलो नाही तर यंदा मजुरी करून पोट भरायला लागणार आहे. मी आता ठेवलं होतं माझ्या चॅनलचं नाव, आमचा एकच पक्ष शेतीवर लक्ष. आता असं झालं आमचं एकच पक्ष मजुरीवर लक्ष, अशी कंडिशन झाली आता माई. आणि अजून काही मजुरे लागले नाही बाहेरच्या, आणि लागले तर ते असं तुटकच आहे 200 रुपये रोज. आता झाला जेव्हा रोज चालू झाला तेव्हाच मला ओके येतील. दाखवतोच मी तुम्हाला काय काय होते काय काय नाही.
कसं कसं होते, का पोट भरते का नाही भरत माया. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता झाली माई कसरत चालू. आता घरची कामं उन्हाळ्याचे तर लय लेट लाट जवा वाटीन तवा मनात केले म्या. आता पाहू पुढे काय होते तर नशिबाचे भाग आहेत सगळे. कारण का पोरीची जात हे नवऱ्याच्या घरी असली तेव्हाच चांगली असते. समाजासाठी बी, मायबापासाठी बी आणि सगळ्यासाठी. आणि नवऱ्याला सोडून का ती आली का मग ते सगळ्यालेच जहर बनते. म्हणजे तिची मरायची वाट पाहतात. हे कधी कधी मरते आणि कधी कधी नाही. त्याच्यानं समाजाच्यानं हे सगळं चालू आहे. एकट्या बाईला जगता येत नाही आणि समाजही जगू देत नाही, घरचेही जगू देत नाही. पण मी मरण येते, लोक काही मरत नाही. ना जीव देत, ना समाजाला देत, ना घरचे. मग आता तुम्ही काही म्हणा तरी मला चालते. आता किती दिवस झाले तुम्ही पाहू राहिले माझे व्हिडिओ. एकटीचेच आज, एकटीच जेवण बनवतो, एकटीच काय करायचं ते करतो आणि एकटीच स्वतःच्या कमाईवर पोट भरतो. आता उन्हाळ्याची गेली नाही मी, पण आता कामधंदे लागल्यावर जाच लागणार आहे. तशा बकऱ्या गेलात मी 3-4. ते आमचे दादा नेतात चाऱ्याले. दादानं जर नाही नेल्या तर मग मला बी जावं लागते. काही व्हिडिओत आव मी बकऱ्या चारता बी. आता काही युट्यूबर म्हणतात की सगळीच कंडिशन सांगायला लागते. तर मला असं वाटलं की काय सगळीच कंडिशन सांगून तमाशे सांगावं लोकायले. तमाशे ऐकतात लोक, फक्त हसतातच. कारण का मला ना कोण्या नात्यावर विश्वास आहे, ना कोण्या माणसावर विश्वास आहे, ना काही. म्हणजे फक्त आता स्वतःवर विश्वास आहे माझा. जे लोक होते ते लोक कमवायचं, खायचं नाही हो तर मग पुढचं पुढे पाहायला जाते. लग्नावरूनही असं लय कमेंट आल्या मला की लग्न काऊन नाही केलं. तर त्याचं बी कारण हेच आहे का मला विश्वास नाही कोणावरच. एकदा विश्वासघात झाला ना का झाला. स्वतःचे रक्ताचे नाते साथ नाही देत तर मग दुसऱ्या जोडून काय अशा ठेवा माणसानं. जरी म्हणलं तरी ज्याचं दुःख त्यालाच माहीत असते, सांगून काही फायदा नाही. चला मग घेतो एवढा स्वयंपाक करून. भाजी तर झाली आपली तांदूळ घ्यायची 1 नंबर. घरातले सगळे काम करून बकरा बांधायला हजर राहा. नाही राहिलं तर मग तमाशा. आज नाही होतीन, सकाळी नाही होतीन, पण एक दिवस होतातच. काय होतात तमाशे. 1 वाजला, 1 वाजता आल्या बकऱ्या घेतल्या बांधून आणि तिला बी सोडून दिले चारा खायले. आणि घरातली सगळे कामावरले, स्वयंपाकही केला आणि भांडे घासून आणले आणि लावायचे राहिले टोपल्यात. तर लावतो म्हटलं तर बकऱ्या आल्या. बकऱ्या आल्यावर मग गेले हातचे कामं सोडून लागले बकऱ्या बांधायला. आता पिलं घाई करतात बकऱ्या आल्यावर, कल्ला करतात. कारण ते सोडून राहतात. मायले जेव्हा त्याला भूक लागते. अलप लावायचा राहिला. आता अलप लावतो, पिलं घेतो कोंडून. झाले मग आपले कामं. तरी आज 2 वाजू राहिले. मूडच नाही आज कामं करायचा. डोकं एकदम खराब व्हायला. तरी आता जे पोटाले लागते ते कामं करायला लागतात. नाही केले तर मग माझीच तब्येत खराब होते आणि कोणाला काही फरक पडत नाही. या मग आता जेवण करायला घेतो. थोडंसं जेवण करून. आज तर पावसानं 4 वाजतापासूनच झडी लावून दिली. हे पहा
असंच आहे सेम पाणी ना, दळदळ येत ना काही, मस्त स्प्रिंकलसारखं पाणी चालू आहे, फक्त जमीन फुगू राहिली. आणि आज बकऱ्याला चारायला नाही नेलं कारण का पाऊसच चालू आहे 4 वाजतापासून. त्यासाठी मग घरीच त्याला टोपल्यानं लावलं कुटात सगळ्याले. ते काही कुटात आमच्या गब्ब्याला जमूनही नाही राहिलं, बाकीच्या बकऱ्या खाऊ राहिल्या मोठ्या मोठ्या. आणि हे इकडे चालू आहेत भांडणं. हाय हातात बिन भांडणंही करतात.